तुमच्या पण विभागीय कार्यालयासमोर आपण उपोषणासाठी बसले आहे. कशाबद्दल बसले आहे आणि काय तुमचं कारण काय आहे? धारूर या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून 200 ते 300 खरेदी खत हे बोगस झालेले आहेत. हे जे खरेदी खत आम्ही आज या खरेदी खतासाठी 2 वर्षापासून लढत आहोत. शासनाकडे पाठपुरावा करत असताना हे बोगस, हे जे मालक आहे विकणारे, हे मालक 24 ला मालक होतात आणि त्यांचं एनएलआउट हे 21 ला तयार होते. म्हणजे धारूर मध्ये एक खरेदी खतासाठी एक रॅकेट असल्याचं निदर्शनात येत आहे. तहसीलदारामार्फत कोणतंही तिथे एनएलआउट अकृषी प्रमाणपत्र हे मिळत नाही. बाहेर तयार होतं आणि तेच खरेदी खत केलं जातं. म्हणजे धारूर तहसीलचं त्या ठिकाणी कोणतंही कामच नाही. तहसीलदारचं सगळं बाहेर तयार होतं आणि बनविल्या जातं खरेदी खत. असे 200 ते 300 करोड रुपये शासनाचं महसूल हे ह्या अकृषी आणि शासनाचं महसूल हे बुडविण्याचं काम या ठिकाणी हे लोकांनी केलेलं आहे. या लोकांवर कारवाई व्हावा अशी आमची कळकळीची विनंती आयुक्त साहेबांकडे आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही सरासरी पाठपुरावा करीत असल्यामुळे आम्हाला निदर्शनास आलेलं आहे की या ठिकाणी 200 ते 300 खरेदी खत हे बोगस झालेले आहेत. 2024 पासून हा प्रकरण चालू आहे, परंतु आपण वारंवार आवाज उठवला होता, निवेदन दिलं होतं. वारंवार आम्ही तहसीलदार, मंडळ अधिकारी, कलेक्टर साहेब, आयुक्तालय या आधी 2-1.5 वर्ष अगोदर आम्ही आयुक्तालय या ठिकाणी उपोषणात बसले असता त्यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन कारवाई करा असं पाठविलं असताना त्यांच्या आदेशाला कोणताही मान न देता कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणजे या ठिकाणी तहसीलदार साहेब ही कोणतीही कारवाई करत नाहीत. तिथे हे सगळे या ठिकाणी सगळे मिळून मिसळून करतात अशी दाट शक्यता वाटते. आपलं उपोषण आमरण उपोषण या ठिकाणी शासनाचे 10 पत्र आहेत. 10 पत्र असतानाही कोणतीही कारवाई होत नाही. याचा अर्थ असाच होत असल्यामुळे सगळे मिळून मिसळून हे शासनाचे पैसे एक खायचं काम करीत आहेत. यामुळे शासनाला नुकसान होत आहे. तरी माननीय साहेबांनी याच्यात लक्ष घालून जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावा एवढी मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करू इच्छितो. या प्रकरणामध्ये बरेचसे प्रकरण आहेत धारूर तहसीलात जे की शासनाचं महसूल बुडविण्याचं काम करीत आहेत. आम्ही पाठपुरावा हे खरेदी खताचा करीत असल्यामुळे आम्ही खरेदी खताचं बद्दल बोलत आहोत. पण तहसील मध्ये बरेचसे असे भ्रष्टाचार होतात जे की शासनाचं महसूल बुडविण्याचं काम होतं या ठिकाणी आणि तहसीलदार याकडे दुर्लक्ष करतात. वारंवार तहसीलला विनंती करूनही तहसीलदार यात कोणती कारवाई करीत नाहीत. यामुळे आम्हाला या ठिकाणी उपोषणात बसण्याची वेळ आली आहे. आम्ही जोपर्यंत या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाहीत. विभागीय आयुक्त साहेबांना आपण काय सांगायचं? विभागीय आयुक्ताला एवढंच सांगू इच्छितो, कळकळीने सांगू इच्छितो की शासनाचा महसूल या ठिकाणी धारूर मध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार होत आहे. आपण जातीने लक्ष घालून याकडे लक्ष घाला व शासनाचे जे महसूल बुडवत आहे त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी त्यांच्याकडे मी विनंती करीत आहे. आपलं नाव? माझं नाव फेरोज कासम सय्यद, धारूर, जिल्हा बीड. आपण कोणत्या पक्षात आहे? पक्षात म्हणून मी कार्यकर्ता आहे, काम करत आहे पक्षाचा. असं कोणत्याही दोषीपोटी करत नाही, कोणत्याही ह्याच्यासाठी असं मी काही करीत नाही. काय सांगणार? जे आज आमचं जे उपोषण आहे ना, धारूर मध्ये अकृषीप्रमाणे हे बोगस तयार होत आहेत. हे आमचं जे प्रकरण 2024चं आहे. धारूरचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी एक खरेदी खत केलं. स्वतः त्यांनी अकृषीप्रमाणे स्वतः तयार केला, संगणक करून तहसीलदारचे स्वतः असतात सहाय्य करून खरेदी खत बोगस तयार केलं. आम्ही शासनाकडे विनंती केली की बाबा हे खरेदी खत बोगस करण्यात आलेलं आहे.
अकर्षी परवाना तयार केलं, ज्या मालकाने विकलं त्याचं नाव 2023 ला आलं 7/12 आणि अकर्षी परवाना 2021चा आहे. म्हणजे किती बोगस आहे. आमचं म्हणणं आहे की असे भरपूर प्रकार आहेत दारूमध्ये. 200 300 खरेदी